लोकांचा बळी गेला, कदाचित यापेक्षा जास्त असते. आणि दुर्दैव असं आहे की काही दिवस फक्त मंत्री यायचे चर्चा, मंत्री यायचे शेतकरी चर्चा, गेले. अरे हा जो खेळ जो आहे अख्ख्या देशानं आणि महाराष्ट्रानं जगानं सगळ्यांनी पाहिला. अध्यक्ष महोदय, त्यांनी जे आहे आतमध्ये आम्हाला भेटायला जायचं म्हणून सांगितलं. काय सांगायचं अध्यक्ष महोदय, एवढे मोठे मोठे खिळे शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये पसरले, लोकशाहीला काळीमा लावणारा हा प्रकार होता अध्यक्ष महोदय. अख्ख्या जगानं त्याची नोंद घेतली आणि टीका व्हायला लागल्यानंतर जे आहेत ते खिळे जे आहेत बाहेर काढण्यात आले. अध्यक्ष महोदय, मला तुम्ही सांगा, या देशामध्ये खायला अन्न नव्हतं. मी पाहिलेलं आहे, 71 सालचा दुष्काळ पाहिलेला आहे. महाराष्ट्रातला अमेरिकेहून येणारा तो लाल गहू आम्ही पाहिलेला आहे, खाल्लेला आहे. मिलो याच राज्याचे स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सांगितलं की मी परिस्थिती बदलून टाकेल, नाहीतर मला चव्हाट्यावर फाशी द्या. गावागावातून केले, हायब्रीड अमुक तमुक नवीन नवीन बियाणं दिली, मेहनत केली, उगवलं. ती जी कृषी क्रांती जी आहे ती सुरू राहिली. यूपीए सरकार, मनमोहन सिंग साहेबांचा प्रधानमंत्री, पवार साहेब कृषी मंत्री, आणि एवढ्या शेतकऱ्यांना आपण सहकार्य केलं. हमी भाव डबल टिबल चौबल वाढवून दिले. परिणाम असा झाला की सगळ्या देशभर, पंजाब काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एवढं पिकवलं अध्यक्ष महोदय. 125 कोटी लोकांची भूक भागवून परदेशातल्या 25 देशांना अन्नाची गरज या देशानं भागवली. अध्यक्ष महोदय, करोनामध्ये तुम्ही आम्ही सगळे जे आहे डिस्टन्स अमुक तमुक हे लावा ते लावा, हे सॅनिटायझर लावा, सगळं करत होतो अध्यक्ष महोदय. पण हा शेतकरी राजा आपल्या कुटुंबासहित जो आहे या शेतामध्ये राबत होता तुमच्या आमच्यासाठी. त्यांनी करोना पाहिला नाही, त्यांनी पाऊस पाहिला नाही, त्यांनी रोगराई पाहिली नाही, अन्नधान्याचं निर्माण केलं. आणि आज सगळ्या देशामध्ये भरपूर अन्नधान्य जे पुरवलं जात आहे. अहो किती मोठे उपकार त्यांचे. इतरांना आपण करोना योद्धा म्हणतो, हे पण करोना योद्धाच आहे, जे तुमची आमची भूक भागवून आहेत. कमी जास्त अडचण असतील, परंतु उपाशी कोण राहत नाही. एवढं अन्नधान्य जे आहे आपण देतो. पंतप्रधान सुद्धा देतात, PMGKY अमुक तमुक जे आहे मोफत वगैरे देतात, आनंद आहे. पिकवतो कोण? शेतकरी पिकवतो. आणि तो एवढं पिकवतो की आपण त्यांना धान्य जे आहे PMGKY मधून देऊ शकतो. एवढं अन्नधान्य आपण पिकवतो. ठेवायला जागा नाही गोडाऊन्स मध्ये, एवढं अन्नधान्य आपण पिकवतो. त्या शेतकरी राजानं गुन्हा काय केला? त्याने सांगितलं हे तुमचे जे कायदे आहेत हे कायदे आमच्या मुळावर येणार आहेत. आमचं म्हणणं ऐकून घ्या, त्या कायद्यांना थांबवा, बदल करा. आपण एकीकडे हे चौकशी सुरू, पण हे कशासाठी कुणासाठी चाललेलं आहे? का हा अट्टाघात का? अनेक मोठे मोठे उद्योगपती त्यांची तर अगोदरच तयारी सुरू झाली. मोठे मोठे सायलर्स उभे राहिले, यंत्रणा उभी राहिली, आगगाड्या उभ्या राहिल्या, त्या सुरू झाल्या. म्हणजे ठरवून सगळा हा कारभार 1-2 लोकांच्या हातात जाणार. त्या सायलो मध्ये अन्नधान्य, ते मग त्यांच्या त्या गाड्या आणि ट्रेन वर काय चाललं. आणि शेतकऱ्याच्या हमी भावाचा पत्ताच नाही. कोणाकडे सांगायचं शेतकऱ्यांनी? हमी भाव त्यांना मिळाला, यूपीए सरकारनं दिला.
म्हणून आज एवढं उत्पादन जे आहे या देशामध्ये अन्नधान्याचं होतं, त्याचा सुद्धा पत्ता नाही, चर्चा नाही. संवेदना गेल्या कुठे? सुप्रीम कोर्टाला मध्ये यावं लागलं, कधी नाही ते सुप्रीम कोर्ट बोलायला लागलं, अरे काय करताय तुम्ही, काय चाललेलं आहे. कदाचित हे बरोबर नसेल, पण कॅनडा पासून सगळ्या देशांनी विचारले काय चाललेलं आहे, कशासाठी. तिथेच खायचं, तिथेच पाणी प्यायचं, जे असेल ते पाणी प्या. किती अडचणी. तुम्ही सांगा अध्यक्ष महोदय, 2-4 दिवसाचं आंदोलन किती त्रासदायक असतं. आज 8 महिने आणि ते दिल्लीत जायला लागले. काय काय केसेस त्यांच्यावर टाकल्या, काय काय अडचणी. अरे काय ते दुश्मन आहेत का? ते पाकिस्तानातून आले? ते आपलेच आहेत ना. त्यांच्याच मतावर संसद तयार झाली, त्यांच्याच मतावर विधानसभा तयार झाल्या. त्यांचं म्हणणं ऐकायला नको? आपण सुद्धा जे आपले कायदे बदलतो, ज्यावेळेला असे आंदोलन होतात, आपण आपला हट्टाग्रह पाठीमागे घेतो आणि नाही, लोकांना हे पाहिजे आहे ना, आपण हे लोकांना दिलं पाहिजे, हा विचार आपण मांडतो. आपलं काही म्हणणं असेल थोडंसं थांबतो आपण, पण इथे कशाचा काही पत्ता नाही. अध्यक्ष महोदय, काय करायचं? प्रत्यक्ष चर्चा नाही. आता बोलायला गेलं तर खूपच, शेतीचा माल विका, कोणाला तरी देऊन टाकायचा, हे विका, ते विका, ते विका. मी तर असं म्हणेन बाळासाहेब, हे म्हणाल ना कोणी काँग्रेसनं काय केले का, आपण सांगतो काँग्रेसने हे केलं, काँग्रेसनं ते केलं, काँग्रेसने ते, याच्या पुढे सांगू नका. नाही तर जे त्यांच्या लक्षात आलं नसेल, तुम्ही सांगा आम्ही हे केलं, विकून टाकतील. अजिबात सांगू नका, तुमच्याजवळ ठेवा. काय भरोसा आहे? त्यांच्या लक्षात तुम्ही आणून दिलं का चाललं. काय कोणी काही बोलायचं नाही, बोलले तर तोंड बांध, बोलायला जास्त लागलं तर ईडीची बिडी ताबडतोब शिरगवतात, फटाके उडतात, काही आरोप ठेवले जातात, वर्तमानपत्रामध्ये येतात, आपल्याला वाटतं खरंच आहे सगळे. कारण ते कायदे कसे आहेत की त्यांनी अगोदर काहीही तुमच्या विरुद्ध आरोप करायचे, तुम्हाला अटक करायची, आणि ते आरोप खोटे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या माणसाची, आरोपीची. आणि तो कुठे? जेलमध्ये. आणि त्याने सिद्ध करायचं की मी निर्दोष आहे. दुसऱ्या कायद्यात ते नाही आहे. दुसऱ्या कायद्यामध्ये पोलिसांनी त्यांना एखाद्याला अटक केलं, पोलीस सिद्ध करतात की याचा हा चाकू अमुक तमुक हा आरोपी. इथं उलट आहे, कोणी बोलायचं नाही. हे तुमचे काय म्हणतात ना चॅनल, त्याने जर दाखवलं एखादं की हे पहा, हे शेतकऱ्याचे कॅम्प्स आणि या बायका बिका मुलं बाळ कसे मरतात, चॅनल बंद, ब्लॅकआउट. कोणी हिंमत करत नाही अध्यक्ष. शेवटी काय काही लोकशाही आहे ना अध्यक्ष महोदय. मानवतेच्या दृष्टीने आपण हे सगळे विचार करणार नाही. किती वेळ लागेल त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न मिटवायला आणि त्यांना परत घरी पाठवायला. पण अध्यक्ष महोदय ते होत नाही. त्यामुळे केवळ त्या भागातला शेतकरी तिथे जमला, अख्ख्या देशातले प्रतिनिधी तिथे आहेत, परंतु त्या आंदोलनाकडे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापासून तर देशातल्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्याचं लक्ष आहे की माझ्या शेतकऱ्या बांधवांचं काय होणार आहे. आणि मग अध्यक्ष महोदय, अनेक राज्यांनी जे आहे प्रयत्न केले, कायद्याचे अडचण खूप आहेत, आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे हे सांगायचं काम अनेक राज्यांनी आपापल्या परीने केलं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सुद्धा याच्यामध्ये मागे राहत नाही. महाराष्ट्रातले शेतकरी नेते यांचा सुद्धा आग्रह आहे की आपण काहीतरी करा. मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांशी चर्चा केली की काय काय करता येईल कायद्याच्या चौकटीत राहून.
मग शेतकऱ्यांना हमी कशी मिळेल, त्यांचा पैसा सुरक्षित कसा राहील? कोणी यायचं शेतकऱ्यांचा जो खरेदी करून टाकायचा, तो गेला कुठं काय कुठं जा, आणि मग तू इकडे जाऊन तिकडे जाऊन चौकशी. काय संरक्षण आहे त्याला? अहो, साधी सायकल विकली तरी त्याच्या पैशाचं संरक्षण त्याला आहे. शेतकऱ्यांचं अन्न धान्य जे आहे आल्यानंतर त्याला संरक्षण काय? या सगळ्या गोष्टीचं जे आहे चर्चा देशामध्ये सुरू आहे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एकच नाही, अनेक इतर सुद्धा कदाचित संधी माहिती लोक बोलतील. परंतु हा गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी असं हे आंदोलन अध्यक्ष महोदय, लाखो लोकांचं घर दार तिथं सगळं दया येते. अध्यक्ष महोदय, आपल्या पाठीमागे खूप कामं असतात, आपण ताबडतोब थोडे दिवस त्याच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो, विसरून जातो. ती मंडळी जी आहेत बसलेली आहेत तिथे, पंजाबचे असतील, हरियाणाचे असतील, आणखीन कुठचे, आणि विशेषतः जो पंजाब या देशाचा खडखस्ताय, या देशाच्या संरक्षणासाठी पंजाब नेहमी सगळ्यांच्या पुढे असतो. त्यांचेच आईबाप हे आज रस्त्यावर आहेत. कुठेतरी आपण विचार करणार आहोत की नाही, हे आपण कुठे घेऊन चाललेलो आहोत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आज ही वेळ आहे की सगळ्या राज्यांनी मिळून जे आहे या कायद्याच्या मध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या गोष्टींची तरतूद आपण कशी करू शकू, या संदर्भामध्ये देशातील सगळ्या राज्यांनी आपली मतं मांडायला पाहिजेत, ठराव करायला पाहिजेत, कायदे करायला पाहिजेत, सुचवायला पाहिजेत, बोलायला पाहिजे, संवेदना व्यक्त करायला पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, इतर जसे प्रश्न जे आहेत माझ्या सहकारी मंत्र्यांनी मांडले, तसा हा आमचा जो आहे अन्नधान्य जो आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये काय तर हे जे याच्यातला एक भाग जो आहे हा अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणाशी संबंधित आहे. तो काय आहे, त्याने असं म्हटलेलं आहे, द सप्लाय ऑफ सच फूडस्टफ्स इन्क्लुडिंग सिरियल्स, पल्सेस, पोटॅटो, ऑनियन, एडिबल ऑइल्स अँड दुसरे ऑइल्स ॲज द सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन ऑफिशियल गॅझेट स्पेसिफाय. म्हणजे त्यांनी जे आहे हे जीवनावश्यकच्या गोष्टीचे त्याच्यावर काही नियम आणायचे असतील, ते रेग्युलेट करायचे असतील तर ते त्यांच्या हातात. खरं म्हणजे हे सगळं शेतीचा कायदा वगैरे हे सगळ्या गोष्टी ह्या राज्य आणि केंद्र यांच्या जे कंकरन्स लिस्टमध्ये आहे. असं काही नाही त्यांनी एकट्याने ते करायचं, राज्याला सुद्धा त्याचे अधिकार आहे. आणि म्हणून आपण ह्या कायद्याद्वारे याच्यामध्ये सुधारणा सुचवतो आहोत की जे तुम्हाला अधिकार आहेत तेच अधिकार या राज्य सरकारला सुद्धा आहे. हा त्याचा अर्थ आहे, पतिता अर्थ आहे. एवढंच आहे. बाकी ठीक आहे, कलम बलम ते सगळं ठीक आहे, परंतु तुमचा अधिकार ते तुम्हाला जो आहे तो आम्हाला सुद्धा अधिकार का नसावा, तो असला पाहिजे. जी तरतूद त्याच्यामध्ये नाही ती तरतूद टाकण्याचा प्रयत्न जो आहे अध्यक्ष महोदय आपण इथे करतो. याच्यामध्ये कदाचित आणखी लोकांना, जनतेला, शेतकऱ्यांना, शेतकरी नेत्यांना काही बोलायचं असेल म्हणून 2 महिन्यासाठी आपण चर्चेला देत आहोत लोकांकडे की हे असा कायदा, याच्यामध्ये आणखी तुम्हाला काय पाहिजे आम्हाला सांगा. आम्ही हे जे सार्वभौम सभागृह आहे तुमच्या पाठीशी उभे आहोत. हा दिलासा आपल्याला त्यांना द्यायचा आहे. आम्ही गप्प बसलेलो नाही, आम्ही तुमचं ऐकणार आहोत आणि त्याप्रमाणे ज्या ज्या सुधारणा करणं आवश्यक आहे ते करणार आहोत. आणि मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की जर काही कायदे कोणी निर्माण करत असेल, राज्याला डावलत असेल तर ड्रॅकोनियन असे जे काही कायदे येतील काय त्याचा मुकाबला राज्याला सुद्धा करावा लागेल. शेतकऱ्याच्या संरक्षणाच्या विरुद्ध असा कुठलाही कायदा असला तरी राज्य सरकार शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहील आणि त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करेल.
हे आपल्याला या सार्वभौम सभागृहाच्या माध्यमातून केवळ या राज्यातील नाही देशातील जनतेला सांगायचं, शेतकऱ्यांना सांगायचं आहे, बाबांनो तुमची नोंद सार्वभौम सभागृह घेत आहे महाराष्ट्राचं आणि इतर राज्याचं. नाराज होण्याचं कारण नाही, तुमच्या पाठीमागे उभे आहात. आणि माझं या माध्यमातून हे सांगणं आहे भारत सरकारला की काय बिघडतंय. शेतकरी आपल्याच आहेत ना, त्यांनीच आपल्याला मतदान केलंय ना, मग त्यांचं ऐकायला काय हरकत आहे. त्यांचं ऐका. आणि हा जो दिल्ली दरवाजावर चाललेला जो आहे शेतकऱ्यांचा जीव घेणा खेळ शेतकऱ्यांच्या बाबतीत जो सुरू आहे, ते काय तुमचं ते वॉटर जेटनी काय, पाणी काय, गॅस काय, अमुक काय, तमुक काय, खेळे काय, कधी कधी वीज बंद करून टाकतायत, कधी आणखीन काहीतरी करतायत. शेतकरी हटला नाही. अरे तो उन्हात पावसात हिवाळ्यात आपल्या वावरामध्ये काम करतो, तो हटत नाही. तो काय हटतो, तो उभा आहे पाठ कड्यानं. आणि त्याच्या पाठीमागे हे महाराष्ट्र सरकार सुद्धा उभा आहे, जनता सुद्धा आहे. हे दाखवण्यासाठी हे बिल आलेलं आहे. याला सगळ्यांनी चर्चा करून नंतरच्या ह्याच्यामध्ये पास करण्यासाठी तुमच्यासमोर मांडत आहे. धन्यवाद.